2 मिनिटं वेट. हा पीडीएफ देतो मी, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकदा क्लिअर करून घ्या. पहा, ज्या वेळेस आपण कोणत्या इंग्लिशचा अभ्यास करतो ना, इंग्लिश बद्दल सांगायला लागलो, प्रत्येक विषयाबद्दल एकदम मी तुम्हाला कन्फर्म माहिती देऊन देतो कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा. आता समजा तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला लागले, कशाचा? इंग्लिशचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? सर्वप्रथम तर तुम्हाला स्वतःची नोट्स काढायची आहे. काय काढायची आहे? नोट्स कशा पद्धतीने काढणार? आता नोट्स तुम्हाला माहित आहे की आपण जे लेक्चर घ्यायला लागलो त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये नोट्स नाही आहे. आपण अतिशय शॉर्टकट, काय अतिशय शॉर्टकट मध्ये आपण नोट्स काढत आहे. म्हणजेच तुम्हाला इथे नियम लिहिणं आहे. पहा, आता जसं मी नियम लिहून दिलेला आहे. अनेक वचनी नाव म्हणजे सिंग्युलर नेम. एक मिनिट, पहा क्लिअर करून घ्या. सिंग्युलर नेम. अरे येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? सिंग्युलर वर्ब. ओके, सिंग्युलर नेम, सिंग्युलर वर्ब. हे एवढा नियम क्लिअर केला. आता तुम्हाला मला एक सांगा, हे नियम पाठ करायला किती वेळ लागणार? जास्तीत जास्त 1 सेकंद. सिंग्युलर नाउन असेल, सिंग्युलर वर्ब. मग याच्यावर तुम्हाला वाक्य जे आहे ना, वाक्य बनवायचे कसे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. सिंग्युलर नेम, सिंग्युलर वर्ब. प्लुरल नेम, प्लुरल वर्ब. आता हे तुम्हाला ऑलरेडी मी वर्ब वगैरे लिहून नाही दिलेले आहे. ही इथं मी एक गलती केलेली आहे की तुम्हाला वर्ब नाही लिहून दिले, कारण नवीन विद्यार्थी जे आहे त्यांना मी हे वर्ब लिहून नाही दिले. वर्ब कोणते आहे तिथून आपण परत एकदा स्टार्ट करू. पूर्ण जेवढे लेक्चर आहेत, पूर्ण लेक्चर एकदा परत आपण स्टार्ट करू. कारण हे जे आहे ना, याच्यामध्ये माझी मेहनत वाया चालली, बस बाकी काही नाही आहे. आणि तुमचीही मेहनत वाया चालली, कारण तुम्ही पाहा लागले, तुम्हाला वाटते की बस चांगले लेक्चर झाले पाहिजे, आपल्याला नॉलेज वाढलं पाहिजे, पण आपल्याला हे बोर्ड साथ नाही देत आहे. म्हणून आपण काय करू, डिटेलमध्ये पहिलेपासून क्लिअर करून घेऊ. पहिलेपासून घेऊ, शून्यापासून सुरुवात करू. शून्यापासून परत एकदा सुरुवात करू. फक्त मला 2-3 दिवस द्या. ओके, आता पहा, सिंग्युलर नेम, सिंग्युलर वर्ब. प्लुरल नेम, प्लुरल वर्ब. एवढं क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. याला नियमाला पाठ करायला किती वेळ लागते? 1 ते 2 सेकंद. भारी, हार्डली. याला काय करायचं आहे, एका पेजवर आपल्याला लिहून घ्यायचं. एका पेजवर लिहायचं, जिथं तुम्ही अभ्यास करता तिथे त्याला लावून ठेवायचं. काय करायचं आहे? लावून ठेवायचं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बी अभ्यास करता, हे जर वाचत राहिले तर तुमच्या डोक्यात ते राहील. आता पहा, कोणताही पेपर असला तर जास्तीत जास्त हार्डली तुम्हाला 1 महिना रिव्हिजन साठी जरी भेटला ना, तरी तुमचा रिझल्ट येऊ शकते. फक्त ते 1 महिना यूज करता आला पाहिजे तुम्हाला, कशा पद्धतीने अभ्यास करायचा. मग ते यूज कशा पद्धतीने करायचं, तर हे जे नियम वाचले तुम्ही, नियम वाचले त्यानंतर संपूर्ण ग्रामरचे एका पेजवर 2 पेजवर जर तुम्ही नियम लिहून घेतले, पहा जास्त हार्ड नाही आहे. मी तुम्हाला हे सांगतो, जसं की नथिंग बट हे वाक्य आलं. ओके, नथिंग बटचं वाक्य आलं. येणारी वर्ब कशी असली पाहिजे? सिंग्युलर वर्ब असली पाहिजे. सिंग्युलर वर्ब. काही अवघड नाही इंग्लिश. फक्त एवढं समजून घ्या की नथिंग बटचं वाक्य तुम्ही वाचलं, येणारी वर्ब डायरेक्ट येणाऱ्या वर्बवर जायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही ते. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण इंग्लिश पाहणार आहोत. 100% तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिशची भीतीही दूर राहून जाईल. आता नथिंग बट काय आहे? नथिंग म्हणजे काहीच नाही. ओके, नथिंग म्हणजे काय होते? काहीच नाही. जिथं काहीच नाही ते एकवचनी नाव. एकवचनी नाम असेल तर एकवचनी क्रियापद. ओके, मग पहा त्याच्यानंतर आयदर ऑफ आणि इथं द राहते. आयदर ऑफ द बॉईज असं वाक्य दिलं. आयदर ऑफ द बॉईज वेअर प्ले इन द गार्डन. तुम्हाला एक थोडंसं नॉलेज देतो. पहा, आयदर ऑफ द बॉईज वेअर प्ले इन द गार्डन अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग काय करणार आहोत आपण, केअरफुली समजून घ्या. हे जे वाक्य आहे, हे ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकच रूल आहे संपूर्ण व्याकरण मध्ये, ऑफच्या दोन्हीकडे काय राहते? नाउन. तुम्ही पाहता हे मी कुठलं शिकवा लागलो? आयदर ऑफ म्हणजे काय? हे प्रोनाउन आहे. ओके,
दोन्हीपैकी एक, दोन्हीपैकी एकही नाही. हे जे काय प्रोनाउन आहे, प्रोनाउनचा पार्ट आहे. आता प्रोनाउन मध्ये तुम्हाला काय संपूर्ण व्याकरणात मी सांगायला लागलो. ऑफ चेक केलं का तुम्ही? सगळ्या व्याकरणात जेवढे व्याकरण आहे संपूर्ण व्याकरणात एकच नियम बनवा लागलो मी. संपूर्ण व्याकरणाचा एकच नियम बनवा लागलो. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते सांगा लागलो. ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे नाऊन आहे, इकडं पण नाऊन आहे, तिकडं पण नाऊन आहे. परंतु जे ऑफच्या इकडचं नाऊन राहते त्याच्यानुसार वर्ब वापरावं लागते. म्हणजे इथे येणारी जी वर्ब आहे ही वर्ब कशी असली पाहिजे? एक वचनी असली पाहिजे. आयदर म्हणजे काय? दोन्हीपैकी एक. दोन्हीपैकी एकची गोष्ट करा लागलो, हे तुम्हाला समजून जाईल समोर डिटेलमध्ये. दोन्हीपैकी एकची गोष्ट करा लागलो तर एक वचनी क्रियापद तिथं वापरायचं आहे. मग इथं बॉईज दिसलं ना, ऑफ द बॉईज, इथं तुम्हाला वाटते की अनेक वचनी आहेत, हे बरोबर आहे असंच वाटते, नो एरर वाटते, परंतु हे चुकलेलं आहे. हे चुकलेलं आहे. ऑदर ऑफ द बॉईज आपल्याला पहा ऑफच्या इकडच्या कर्त्यानुसार इकडे वर्ब वापरावा लागतो. एवढं क्लिअर आहे का? संपूर्ण व्याकरणात. काय म्हटलं? संपूर्ण व्याकरणात. कळा लागलं का? यस और नो एकदा टाईप करा. कळा लागलं का इंग्लिशचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे? पहा, तुम्ही आर्टिकल शिकले तर समोर लोकांना सांगसाल की सर अशा पद्धतीनं आर्टिकल शिकवते. तुम्ही नाऊन शिकले ना तर तुम्ही अशा पद्धतीने सांगसाल की सर या पद्धतीने आर्टिकल शिकवते, अशा पद्धतीने नाऊन शिकवते, अशा पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास करून घेते, अशा पद्धतीने गणिताचा अभ्यास करून घेते. नंतर तुम्ही माझी आपोआप तारीफ करायला सुरुवात करता. पहा, एक मला कॉल आला होता सकाळी दुपारी, तुमच्या अँबिशन अकॅडमीचं नाव खूप प्रचलित आहे म्हणे, तुमचे रिव्ह्यू चांगले यायला लागले म्हणे. याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट मला काहीच म्हणजे काहीच नाही आहे. कारण आपल्या अकॅडमीचं नाव वर गेलेलं आहे. लोकांबद्दल, लोक आपल्या अकॅडमी बद्दल खूप काही चांगला विचार करत आहे. ओके, मला मगाशी कॉल आला, इंजिनियर होता, इंजिनियर म्हणे की माझी जी भाची आहे म्हणे मी तुमच्याजवळ पाठवा लागलो म्हणे, तुमच्या क्लासचा रिव्ह्यू अदर क्लासपेक्षा खूप काही बेटर आहे. मग विचार करा तुम्ही की आपण पुसदमध्ये तर यावर्षी गाजाच लागलो, पण माझं टार्गेट जे आहे या 2025 मध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र गाजवायचा आहे. फक्त आपल्याला हे बोर्ड साथ नाही द्यायला लागलं, डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे ना. फक्त याची एकदा साथ भेटू द्या. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की या एका वर्षात आपलं सर्व काही चेंजेस होऊन जाईल. ओके, हे झालं इंग्लिश बद्दल. इंग्लिशच्या नोट्स अशा काढायच्या, अशा पद्धतीने फक्त नियम नियम वाचायचे. त्यानंतर तुम्हाला वाक्य बनवता आले पाहिजे. हे वाक्य कसे बनवले मी पहा, आयदर ऑफ द बॉईज, आयदर ऑफ द गर्ल्स, बस. वेअर प्लेड क्रिकेट, वेअर प्लेड हॉकी, वेअर प्लेड, काहीही करा तुम्ही. आयदर ऑफ द बॉईज, बस एवढं चेंज करायचं काम आहे. बस शेवटचं चेंज करायचं. हे पहा, बॉईजच्या जागेत गर्ल्स करा, टीचर्स करा, काहीही करा, डॉक्टर्स करा, फक्त यस लागला पाहिजे. पहा इथं काय लागला पाहिजे? यस लागला पाहिजे. याच्यानंतर येणारं वाक्य जे आहे अनेक वचनी पाहिजेत असते. हे डिटेलमध्ये नियम आपण शिकणार आहोत. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नसेल तर समोर जाऊया. आता हे झालं अभ्यासाच्या बद्दल, कशा पद्धतीने नोट्स काढायच्या. नोट्स काढल्याच्या बाद त्याला वाचायचं, त्याचं रिव्हिजन करायचं. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही ना, तर इथं मी येऊन तुम्हाला असं सांगितलं की बा हे घे, तुझ्या डोक्यात सगळं काही जाईल, काही अर्थ नाही. ओके, तुम्हाला डिटेलमध्ये तिचा अभ्यास करावा लागणार आहे. क्लिअर आहे? मग जर झाला इंग्लिशचा अभ्यास, मराठीचा अभ्यास, तसाच आपली नोट्स एवढी शॉर्टकट आहे की तुमचा मराठीचा अभ्यास, इंग्लिशचा अभ्यास कधी होईल काही गॅरंटी नाही. हे तुम्हाला समजून जाईल. ओके, म्हणजे पहिल्या 2-3 धड्यातच तुम्हाला समजून जाईल की हे संपूर्ण इंग्रजी ग्रामर असंच आहे का. म्हणजे आपण आता पाहिलं ना, प्रोनाउन मध्ये बी एकच नियम वापरला आपण की ऑफच्या दोन्हीकडे नाऊन आहे. तसंच मराठीमध्ये बी आहे. मराठीची नोट्स त्याच पद्धतीने आपण काढायच्या. गणित सर्वात महत्वाचं आहे, गणित किंवा रिझनिंग, मॅथ्स. ओके, मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा? सर्वप्रथम तुम्हाला काय आलं पाहिजे? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. हे सगळेच जण सांगतात, बरोबर आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग याला अप्लाय कसं करायचं? कुठं आपलं दिमाग तिथं लागला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कुठं अप्लाय करावं लागते हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग याच्यासाठी काही नियम्स राहतात. ते नियम जर तुम्हाला कळाले तर गणितातही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात प्रथम तुम्हाला पहा काय करायचं आहे, बेसिक पासून पूर्ण बेसिक लेक्चर करायचे आहे. बेसिक जेवढेही लेक्चर आहे टोटल बेसिक लेक्चर करायचे आहे. बेसिक पासून तुम्हाला काहीही मिस करायचं नाही, कारण बेसिक वरच संपूर्ण खेळ आहे. तुमचं गणित, तुमचं रिझनिंग, तुमची बुद्धिमत्ता, तुमची भूमिती, हे काय आहे? संपूर्ण गणितावर खेळ आहे, या बेसिकवर खेळ आहे. हे बेसिक नाही कळालं ना तर मग काहीच येणार नाही. म्हणून बेसिकची लेक्चर सर्वात महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये मूळ संख्या झाल्या, समसंख्या झाल्या, त्याच्यावर आपण लेक्चर घेतलं. ओके, लेक्चर घेतल्याच्या बाद त्या समसंख्याचा उपयोग आणखी बुद्धिमत्तेत कुठं आहे?
भूमितीत कुठं कामी पडणार आहेत, हे नंतर बी कामी पडतात. म्हणजे पहिलं लेक्चर आहे तर पहिल्या लेक्चरला विसरायचं नाही कधी. आणि अभ्यास करत असताना गणिताचा अभ्यास अशा पद्धतीनं करायचा की एका बॅचमध्ये तुम्ही परफेक्ट झाले पाहिजे. आणि ती ट्रिक कोणती आहे माहित आहे का, तर पहिल्या दिवस पासून आपल्याला स्टार्ट करायचा आहे. ज्या दिवशी अभ्यास करायला, आता समजा तुमचा 10वा दिवस आहे, बॅच चालू झाली 10 दिवस झाले, पहिल्या दिवस पासून स्टार्ट करायचं. पहिला दिवस 10वाही दिवस असला ना तर पहिल्या दिवसपासून रिव्हिजन तुमची कन्सिस्टंट चालली पाहिजे. पहिल्या दिवसपासून महिना जरी झाला तर पहिल्या दिवसपासून कन्सिस्टंट रिव्हिजन चालली झाली पाहिजे. एवढं कळायला लागलं तुम्हाला, कन्सिस्टंट. त्यानंतर जर मी असं म्हटलं की आता मॅथ मध्ये आपण चालू आपला बेसिक क्लिअर झालं, मग रूल्स राहतात, ते रूल्स आपल्याला टोटली लिहून घ्यायचे. आणि नोट्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं की आता मी म्हटलं की फक्त छेदाधिक अपूर्णांकाचं रूपांतर, सॉरी, फक्त अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येते. तर मी असं तुम्हाला सांगेल की हे असं तुम्हाला लिहायचं आहे, तिथे डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, लिहायचा आहे. जसं आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे आपण काल पाहिलेलं आहे, आपण ऑफलाईन लेक्चरला कशा पद्धतीने अभ्यास केला आपण, जसं की डावीकडचे चिन्ह नेहमी बदलते, उजवीकडचं चिन्ह जे आहे बदलत असताना डावीकडे पाहते, आहे की नाही. मग ते निगेटिव्ह असेल तर बदलत नाही, पॉझिटिव्ह असेल तर ते नेहमी बदलते. हे डिटेलमध्ये आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. हे ऑनलाईन लेक्चरमध्ये अप्लाय झालं पाहिजे. 1 सेकंदात 2 सेकंदात उत्तर लागलं पाहिजे. मग उत्तर कशा पद्धतीनं काढायचे आहे हेही समजलं पाहिजे. मग आता पहा, हे झालं डेली नोट्स काढायचे आपल्याला. पहिल्या दिवसापासून स्टार्ट करायचं, शेवटच्या दिवसपर्यंत आपल्याला हे स्टार्ट कंटिन्यू ठेवायचं आहे. ज्यानं अशी पद्धत वापरली ते पहिल्याच बॅच मध्ये क्लिअर होणार आहे. मग त्याच्यासोबत नोट्स सोबत जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस कोण करून घेणार, तर लक्ष द्या, आपण जे गणित घेत असतो ते पुस्तकातलेच राहतात, परंतु आपण त्याला थोडंसं चेंज करून घेत असतो, टाईप वाईज शिकतो. ए टू झेड आपण नंतर टाईप वाईज शिकणार, म्हणजे बेसिक पासून तर थोडंसं मॉडरेट नंतर ऍडव्हान्स लेवल. ओके, अशा पद्धतीने लेवल राहतं. एकदम बेसिक पहिले जे राहतात, कोणताही पार्ट शिकायला लागलो, समजा आपण रेल्वेचा धडा शिकायला लागलो, रेल्वेमध्ये आपण एकदम बेसिक पहिलेपासून पाहणार. मग बेसिकच्या बाद काय पाहणार, बेसिकच्या बाद थोडंसं लेवल त्याची वाढणार, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल होणार. म्हणजे प्रत्येक लेक्चरला तुम्हाला बेसिक पासूनच पाहायचं. एवढं समजून घ्या की बेसिकच महत्वाचं आहे. कोणताही धडा तुम्ही स्टार्ट करा लागले त्याच्यामध्ये बेसिक पासून जर केलं तरच तुम्हाला समोरचे पार्ट समजत असतात. मग बेसिक पासून आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस करायची कशी, त्यासाठी तुम्हाला पीडीएफ दिल्या जाईल. सॉरी, पीडीएफ दिल्या जाईल. पीडीएफच्या बाद तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस किमान 2 ते 3 तास तुमची असली पाहिजे गणितावर. किती, 2 ते 3 तास. सगळं वर्क सोडायचं, पण डेली प्रॅक्टिस पाहिजे असते. गणिताला एकही दिवस खाडा जमत नाही. ज्यानं खाडा मारला ते दुसऱ्या दिवशी विसरून जाते. गणिताला डेलीच्या डेली प्रॅक्टिस लागत असते. ओके, त्यानंतर जर आपण असं म्हटलं की आता याचं हे समजून घ्यायचं की याचा उपयोग कुठं होत आहे. म्हणजे प्रत्येक, समजा एखादी ट्रिक झाली, आपण ट्रिक आणि कन्सेप्ट याच्यामध्ये फरक आहे. कन्सेप्ट, ओके, त्याच्यामध्ये फरक आहे. ट्रिक म्हणजे काय, ट्रिक म्हणजे प्रत्येक गणिताला वेगवेगळी राहते. आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागले, याचा अर्थ आपण शॉर्ट ट्रिक्सनच शिकायला लागलो. कशामुळे शिकायला लागलो, शॉर्ट ट्रिक नुसारच शिकायला लागलो. हे तर राहीलच आपल्या याच्यामध्ये. ओके, पण आपल्याला खास बेनिफिशियल काय आहे, कन्सेप्ट. एखाद्या गोष्टीची कन्सेप्ट समजणे. जोपर्यंत तुम्ही कन्सेप्ट समजून घेत नाही तुम्हाला लेक्चर येत नाही. आणि सर्वात महत्वाचं आहे की तुमच्या मनातून तुम्हाला निगेटिव्हपणा काढायचा आहे. कोणताही जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, कोणत्याही विषयाचा अभ्यास, मला हे येत नाही हा शब्द जर तुम्ही वापरला तर तुम्हाला कधीच येणार नाही. हे समजून घ्या. तुमच्या डोक्यात एकच गोष्ट असली पाहिजे की याला मी क्रॅक केल्याशिवाय राहणार नाही, याला मी समजल्याशिवाय राहणार नाही. हे जे आहे ना, हे मला प्रॉब्लेम द्यायला नाही, याला मी सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार. ज्यावेळेस तुमच्या डोक्यात हे पॉझिटिव्ह थिंकिंग येईल की जोपर्यंत मी याला सोडणार नाही, त्याच वेळेस तुम्ही 100% त्याच्यामध्ये कामयाब होता, म्हणजेच तुम्हाला सक्सेस मिळते. मग याच्यामध्ये कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या, कन्सेप्ट नुसार आपल्याला सगळं काही अभ्यास करायचा आहे. टोटल कन्सेप्ट तुम्हाला लिहून दिले जातील. प्रत्येक कन्सेप्टवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे झालं बेसिक पूर्ण मॅथमॅटिक्स. त्यालाच बुद्धिमत्तेचंही समजून घ्या की ट्रिक्स, बेसिक आणि प्रॅक्टिस हे महत्वाचं आहे. प्रॅक्टिस किमान 2 ते 3 तास, 2 ते 3 तास डेली. ओके, डेली लागणार म्हणजे लागणारच, ऑप्शनच नाही. आणि तुम्हाला माहित आहे का, जर पोलीस भरती तुम्ही करायला असाल तर 50 मार्क आहे याच्यावर. किती, 50 मार्क. 50 मार्क म्हटल्यावर तुम्ही अर्ध अचिव्हमेंट करा लागले डायरेक्टली.
आणि वरचे तुम्हाला पाहिजेतच किती मार्क, 30 किंवा 35 मार्क. वरचे 30 किंवा 35 मार्क तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार पहा, लक्ष द्या. ह्या 50 पैकी जर तुम्हाला पडले 45, या 50 पैकी तुम्हाला पडले 45, पडतात 45 पडतात, 50 पैकी 50 पाडणारे लोक सुद्धा आहेत, 47 48 सुद्धा पाडणारे लोक आहेत. आपल्याला 45 अपेक्षा आहे. मी असं नाही म्हणत की 50 पैकी 50 तुम्ही पाडता, कारण याच्यामध्ये तुमची बौद्धिक क्षमता बी राहते, किती तुम्ही करू शकता. तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे 50 पाडायची की 45 पाडायची. आणि नाही पाडायचे तर मग 20ही पडू शकत नाही. हे सांगा लागलो मी तुम्हाला. जर तुम्हाला नाही पाडायचे ना मार्क तर 20ही पडत नाही, 10ही पडत नाही. ओके, तुमच्या प्रॅक्टिसवर महत्वाचं ते राहील. दुसरी गोष्ट म्हणजे आता जर आपण मराठीचे 25 पैकी आपण 23 मार्क पकडले, 23 पडतात, 100% पडतात. राहतेच काय त्याच्यामध्ये संधी राहते, त्याच्यानंतर समास राहते, अलंकार राहते, आणि जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सोपंच राहते. सगळं काही सोपं राहते मराठीचं. मराठीच्या सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. याचे 23. आणि जीके मध्ये 100% आपल्याला 15 मार्क मिळतात. कितीही लेवल, कोणतीही लेवल असली ना, तर याची टोटल करा. तुमची टोटल किती या लागली? 5 3 8 आणि 5 13, 1303 ह्याच्याला 1 5 5 आणि 3 83 मार्क व्हायला लागले भाऊ. किती मार्क? 83 मार्क. बस झालं, आपल्याला जास्त नाही पाहिजे. आणि फिजिकलचे जर समजा आपण 40 पकडले, जास्त नाही, 40 आणि 83 123. 123 वर एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी लागू शकतात, 100% लागू शकतात. कारण 125च्या जवळपास लिस्ट जाते. तर हे तुम्हाला क्वालिटी बनवायची आहे. मी 100% सांगतो, हे 23 पैकी 25 बी पडू शकतात, हे 15 पैकी 18 बी होऊ शकतात. हे 15 पैकी 18 बी होऊ शकतात, आणि हे बी कमी जास्त होऊ शकते. पण हे तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. हे हातची मार्क आहे. हे जे आहे ना, हे हातचीच मार्क आहे. याची गॅरंटी आहे, याचीही गॅरंटी आहे, पण याची गॅरंटी नाही आहे ना जीकेची. आपल्याला 15 पडतील, 25 पडतील, काही गॅरंटी नाही. कोणतं जीके विचारणे याची काही गॅरंटी नाही. पण 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे प्रश्न येणार. याचा अभ्यास तुम्हाला या पद्धतीने करायचा आहे. कारण आपण 2024च्या पोलीस भरतीचा संपूर्ण अनुभव घेतलेला आहे. जे मी पहिले सांगितलेलं आहे तेच विद्यार्थ्याला विचारलेलं आहे. पण आपले विद्यार्थी नवीन नवीन होते, त्याच्यामुळं आपण कुठेतरी 2 मार्कानं 5 मार्कानं राहिलेलं. पण यावेळेसची जी भरती येईल ना, त्या भरतीमध्ये आपले विद्यार्थी राहणार नाही याची गॅरंटी माझी आहे. 100% आपल्याला याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने मार्क कव्हर करायचे. ओके, एवढं क्लिअर आहे का तुम्हाला? एवढं सांगा मला. एवढं क्लिअर आहे? 40 मार्क तुम्हाला फिजिकलचे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. जर इकडे आपल्याला प्लस झाले तर इकडे 2-4 मार्क कमी जास्त चालतात. समजलं कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे? जीकेचा अभ्यास आहेच काय रे? जीकेचा अभ्यास तुम्हाला सांगतो मी काय काय करायचं आहे ती सांगतो. जीकेचा अभ्यास, नद्या, भूगोल, ओके, नद्या लक्षात ठेवा, घाट लक्षात ठेवा. ओके, काहीच नाही, जास्त नाही सांगा लागलो. पहिले सांगा लागलो, जास्त अभ्यास नाही आहे. नद्या, घाट, सह्याद्री पर्वत, ओके. त्यानंतर घाट झाला, सह्याद्री पर्वत झाले. त्याच्यानंतर जे संशोधन केंद्र आहे, संशोधन केंद्र, हे लिहून द्या लागलो ऑनलाईन क्लासमध्ये. हे लिहून द्या लागलो ऑनलाईन क्लासमध्ये. याच्या बाहेरचं निघलं मग मला सांगायचं. ओके, तुम्ही इथं, मी इथंच. संशोधन केंद्र, ओके, एवढं क्लिअर आहे. त्याच्यानंतर ते औष्णिक विद्युत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, गरम पाण्याचे झरे, थंड पाण्याचे झरे. ओके, काही अवघड नाही आहे. त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प, ओके. याच्या बाहेरचे प्रश्न आले तर मला सांगा. व्याघ्र प्रकल्प झालं. त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाण, थंड हवेचे ठिकाण, हे तुम्हाला अभ्यास करायचा नाही. याची फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे थोडं थोडं लिहून घेतलं मेन. आणि तुम्ही जर चिपकूनही टाकलं आपल्या एखाद्या याच्यावर, हे जरी पार्ट तुम्ही चिपकून ठेवले की नद्या तुम्हाला पाठ करणं आहे, घाट पाठ करणं आहे, पर्वत पाठ करणं आहे, संशोधन केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, व्याघ्र प्रकल्प, थंड हवेचे ठिकाण. त्याच्यानंतर काय? जिल्हा निर्मिती. ओके, काय? जिल्हा निर्मिती, प्रशासकीय विभाग आहेच का त्याच्यामध्ये पाठ करण्यासारखं? मला हे सांगा, विदर्भात किती जिल्हे येतात? असाच प्रश्न येते. 11 जिल्हे येतात. लक्षात ठेवायचं आहे. काही अवघड नाही आहे. अभ्यास जास्त अवघड नाही. फक्त अभ्यास करायचा काय आहे हे कळालं पाहिजे. दिवसभर भूतासारखं काही वाचून जमत नाही. पहिले सांगा लागलो, वाचणारे खूप जण आहे, पण वाचायचं काय
हे समजणारे खूप कमी लोक आहेत, म्हणून म्हणायला लागलो की वाचायचं काय ते समजून घ्या. क्लिअर आहे? मग मला हे सांगा, हे झालं, घाट झाले, सर्व काय झालं. मग याच्यामध्ये संशोधन केंद्र झाले, सगळ्या काही गोष्टी. संशोधन केंद्र म्हणजे काय? जसं की गवत संशोधन केंद्र कुठं आहे तुम्हाला माहित आहे का? एखाद्याला माहित आहे का? सांगा बरं मला. गवत संशोधन केंद्र कुठं आहे? मी तुम्हाला अभ्यास करायची टेक्निक देतो. चला, गवत संशोधन केंद्र कुठं आहे? कमेंट बॉक्स मध्ये टाका. लेक्चर काही असो, वाया जाऊ देणार नाही, एवढी गॅरंटी माझी. सांगा, एखाद्याला माहित आहे का? गवत संशोधन केंद्र कुठं आहे? त्याला लक्षात कसं ठेवायचं तेही सांगतो. ओके, नाही माहित? लावा दिमाग, लावा. मला विचार करत बसले असाल आता, हो की नाही? प्रदीप आगलावे सर, सांगा बरं पटकन. दीपाली मॅडम, प्रीती मॅडम, आहे ना जागेवर? आहे ना तुम्ही? मयुरी मॅडम आल्या वाटते. सुनील राठोड सर, आपलं नाव चेंज झालंच नाही का अजून? माणूस चेंज व्हायला लागला पण नाव चेंज नाही व्हायला लागला. आपलं प्रॉब्लेम आहे इथे. सांगा ना, गवत संशोधन केंद्र कुठं आहे? नाही माहित? यस नो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, प्रीती मॅडम, व्हेरी गुड. विचार केला की पाहिलं की सर्च केलं हे मला माहित नाही, पण लक्ष द्या. गवत संशोधन केंद्र, ओके. हे लिहिलं, अभ्यास कसा करायचा हे सांगतो मी. इथं लिहायचं संशोधन केंद्र, संशोधन केंद्र, ओके. आणि इथं लिहायचं शहर, ओके. हे आपल्या वहीत असलं पाहिजे. व्हेरी गुड. पालघर म्हणत आहे. गवत संशोधन केंद्र पालीच्या घरात आहे. पालीच्या घरात. आता पालीच्या घरात काय आहे? गवत आहे. पालीच्या घरात काय आहे? गवत. पाल पाल राहते ना आपल्या भिंतीवर राहते पाल, त्याच्या घरात काय? गवत आहे, असं लक्षात ठेवू शकता. ऊस संशोधन केंद्र कुठं आहे? ऊस संशोधन केंद्र कुठं आहे सांगा मला. ऊस संशोधन केंद्र कुठं आहे? चला सांगा पटापट. सांगा, कारण व्हेरी गुड. सांगा, एकाच जणाचा आन्सर आलेला आहे. म्हणून म्हटलं की अभ्यास आपल्याला या पद्धतीनं करायचा आहे की आपल्याला काहीही विचारलं. आता मला पाठ आहे काही, मला पाठ आहे का? नाही. याच्यासाठी टेक्निक राहते. मग पहा, तुम्हाला ऑप्शन मधून निवडता आलं पाहिजे. ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, पाडेगाव. आता उसाला काय केलं आपण? पाडलं. उसाला काय केलं? पाडलं. लक्षात ठेवू शकता का? ऊस संशोधन केंद्र कुठं आहे? पाडेगाव. काही प्रॉब्लेम? असं लक्षात नाही ठेवू शकत का तुम्ही? ऊस हे सगळ्या डिटेलमध्ये नोट्स तुम्हाला भेटून जातील. आपले जे लेक्चर होईल, ज्या पद्धतीनं लेक्चर होईल त्यानंतर तुम्हाला डिटेल. आता जर मला असं म्हणायचं आहे की मला हे सांगा, घाट कशा पद्धतीने लक्षात ठेवसाल? घाट, घाट जर तुम्हाला लक्षात ठेवायचे तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते ट्रिक सांगतो तुम्हाला. जर समजा एखादं म्हटलं मी असं की मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान कोणता घाट आहे? मुंबई आणि नाशिक च्या दरम्यान कोणता घाट आहे? मुंबईहून नाशिकला जाताना किंवा नाशिकहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? आहे की नाही? सांगा बरं. याच्यावर तुमच्या अभ्यासाची लेवल चेक करून घ्या. जर तुम्हाला याचे प्रश्न येत नसतील, उत्तर येत नसतील, तर आपण खूप काही खाली आहोत. आपल्याला खूप काही अचिव्हमेंट करायचं आहे. आणि अचिव्हमेंट करण्यासाठी हे सांगायला लागलो की योग्य क्लास, योग्य वेळ
आणि योग्य टाइम जे आहे ते तुमचा आत्ताच आहे. ओके, सांगा पटापट. सांगू शकत नाही आहे कारण तुम्हाला विचार करावा लागायला एक एक प्रश्नासाठी. चला, पुणे आणि साताराच्या दरम्यान कोणता घाट आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. खूप काही आहे. याला काय म्हणतो आपण, पुणे आणि मुंबईच्या, नाशिक आणि मुंबईच्या दरम्यान कसारा घाट. कोणता घाट? कसारा घाट. कसारा घाट आहे. समजलं का? आता याचा अभ्यास आपल्याला अशा पद्धतीने करायचा, डिटेलमध्ये अभ्यास करायचा. किंवा मग इतिहास झाला. इतिहासमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचा, इतिहासाची गोष्ट सांगा लागलो, काय पद्धतीने लक्षात ठेवायचं मला हे सांगा की बंगालची फाळणी कोणी केली होती? बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली होती. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. बंगाल फाळणी. मग याची मूळ कल्पना विचारते. मूळ कल्पना वार्डची, विल्यम वार्ड. विल्यम वार्ड. ओके, मूळ कल्पना. मूळ कल्पना. मूळ कल्पना कोणाची होती? विल्यम वार्डची होती. मग विल्यम वार्ड म्हणजे काय? भाग पाडणे. एवढं कळा लागलं. वार्ड म्हणजे काय? भाग पाडणे. आणि हे कोण केली होती? मग ही केली होती लॉर्ड कर्झन. कोण केली होती? लॉर्ड कर्झननं. आता तुम्हाला सांगतो या लक्षात कसं ठेवायचं, एका वाक्यात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. जागेवर आहे का तुम्ही? येस ऑर नो कमेंट करून सांगा मला. ऍक्टिव्ह कोणीच नाही दिसा लागलं मला. जागेवर आहे का? एकटाच बडबड करा लागलो. येस ऑर नो कमेंट करा कमीत कमी. चला, दोघ जण आहे जाग्यावर. बाकीचे मोबाईल ठेवून साईडला झोपले वाटते. चला, सुनीता मॅडम आहे. चला, अजून बस तिघच जण लाईव्ह आहे. बाकी संध्या मॅडम. चला, अंजनाच्या एंगेजमेंटला जाणार आहे का प्रदीप? पार्वती मॅडम, आज तुम्ही या लेक्चर मध्ये काही बोलू शकता, बिंदास सांगा मला. आज हे लेक्चर डिलीटच होणार आहे, काही टेन्शन नाही आपल्याला. आज बिंदास सांगा तुम्ही. लेक्चर टोटल डिलीट होणार आहे. जाणार आहे. व्हेरी गुड. चला, लक्ष द्या. एका वाक्यात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. लॉर्ड कर्झनने 1905 रुपये कर्ज घेऊन, काय? लॉर्ड कर्झनने 1905 रुपये कर्ज घेऊन बंगालची फाळणी केली. ओके. हो, अंजना ताई नाही आहे, मलाही माहित आहे. मला हे सांगा, काय म्हटलं मी? लॉर्ड कर्झनने 1905 रुपये कर्ज घेऊन बंगालची फाळणी केली. मग फाळणी म्हणजे काय होते? वार्ड, भाग पाडणे. ओके, काय होते? भाग पाडणे म्हणजे बंगालला वेगळं केलं होतं. समजलं? अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इंग्लिश असो, मराठी असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो, जीके असो, कोणताही विषय असो, फॅमिली प्रॉब्लेम असो, तुमचे मेंटली प्रॉब्लेम असो, कोणताही प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करा बिंदास. 100% तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. तुम्हाला एवढी गॅरंटी माझी आहे. फक्त एवढं सांगा लागलो की मेहनत अशी करा की चमकले पाहिजे. समजलं? या वर्षी तुमचं नाव झालं पाहिजे, फॅमिलीचं नाव झालं पाहिजे, अँबिशन करिअर अकॅडमीचं नाव झालं पाहिजे. असं काय करून दाखवा की आजूबाजूचे हल्ले पाहिजे. हे व्यक्ती तसा नव्हताच, ते करूच शकत नव्हता, असं कसं झालं, यानं पैसे दिले असते पाहिजे असं म्हणले पाहिजे तुमच्याबद्दल. पैसे देऊन लागला चालते, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण खतरनाक पैकी त्याचे मानसिक संतुलन हलवायचे आपल्याला सगळं. ओके, क्लिअर आहे? मग आजचं कळालं का? एवढं कळालं का? हे लेक्चर डिलीट होऊन जाईल. आपण परत पासून स्टार्ट करू, झिरो पासून स्टार्ट करू. शून्यातून परत विश्व निर्माण करण्याची क्षमता आपल्यात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्याच आहे.
ओके, फक्त समजून घ्या. ओके, रेडी? चला मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. 1-2 दिवस थांबतो, मग नंतर मेसेज टाकतो की लाईव्ह लेक्चर चालू होणार आहे. ओके, फक्त थोडासा विश्वास ठेवा, कारण हे आपल्याला प्रॉब्लेम देत आहे. यांना प्रॉब्लेम एकदा देणं बंद केलं ना, मग काय टेन्शनच राहणार. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.